Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In today's lecture we are going to start importance of industrial management. In previous lecture we have seen introduction to industrial management. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण औद्योगिक व्यवस्थापनाची ओळख करून घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व हे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये 21 पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यातले फर्स्ट 10 पॉईंट जे असतील ते आपण आज बघणार आहोत. पॉईंटचे टायटल आहेत उत्पादन साधनाचे अचूक संकलन, ॲक्युरेट कलेक्शन ऑफ प्रोडक्शन टूल्स, त्यानंतर वस्तू संशोधन व विकास, कमॉडिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर कर्मचारी नियुक्ती, एम्प्लॉई रिक्रुटमेंट, त्यानंतर कर्मचारी विकास, एम्प्लॉई डेव्हलपमेंट, त्यानंतर कर्मचारी मालक संबंध दृढ, त्यामध्ये एम्प्लॉई ओनर मॅनेजमेंट रिलेशनशिप, त्यानंतर उत्पादन उद्दिष्टांची साध्यता, अचिव्हिंग प्रॉडक्ट ऑब्जेक्टिव्ज, त्यानंतर भांडवल उभारणी, कॅपिटल रायझिंग, संग्रहण व मालसाठा नियंत्रण, स्टोरेज अँड स्टॉक कंट्रोल, माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक, हँडल अँड इंटरनल ट्रान्सपोर्टेशन, मटेरियल हँडलिंगसुद्धा आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर वस्तू व सेवांचे वितरण, डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, सो या पद्धतीचे 10 पॉईंट आपल्याला असणार आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट उत्पादन साधनांचे अचूक संकलन. यामध्ये बघा काय सांगितलं आहे, accurate collection of necessary production tools has to be done before starting the production process. For example, various types of raw material, machinery, tools, equipment, land, building, power tool, okay, etc. All these components have to be procured at the right time, in the right quantity, at the right price, at the right quality. The benefits of specific components accrue to the industry association if the process is managed in a scientific manner. In short, effective management save on the total production cost by accurate collection of production tools. काय सांगितलं यामध्ये, उत्पादनाची जी प्रक्रिया असणार आहे त्या उत्पादन प्रक्रियेला किंवा उत्पादन क्रियेला प्रारंभ करण्यापूर्वी आवश्यक त्या साधनसामग्रीचं अचूक संकलन आपल्याला करावं लागत असतं. आता कोणकोणती साधनसामग्री आपल्याला उत्पादन प्रक्रियेसाठी लागू शकते, तर त्यामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ काय येऊ शकतं, तर विविध प्रकारचा कच्चा माल, वेरियस टाईप्स ऑफ रॉ मटेरियल, विविध प्रकारचा कच्चा माल, ज्या पद्धतीने तुम्ही प्रोडक्शन सुरू करणार असाल किंवा अंतिम वस्तू बनवणार असाल त्या पद्धतीने विविध प्रकारचा कच्चा माल लागणार आहे. त्यानंतर आपल्याला वेगवेगळी मशिनरी लागणार आहे, यंत्रसामग्री आपल्याला लागणार आहे, त्यानंतर हत्यारे लागतील, उपकरणे लागतील, जमीन लागणार आहे, ज्या जमिनीवरती आपण आपला व्यवसाय सुरू करणार असू किंवा उत्पादन प्रक्रिया आपण तिथं सुरू करणार आहोत ती जमीन आपल्याला लागणार आहे, इमारत लागणार आहे, ऊर्जा साधने लागणार आहे, इत्यादी साधनसामग्री आपल्याला लागणार आहे उत्पादन क्रियेसाठी. आणि उत्पादन क्रियेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला या सर्व गोष्टी कलेक्ट कराव्या लागतात. आणि या सर्व घटकांची खरेदी ही योग्य वेळ, योग्य प्रमाणात आणि योग्य किमतीला आणि योग्य दर्जामध्ये करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर खरेदी क्रियेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्यास शास्त्रीय खरेदीचे लाभ उद्योग संघटनेला होत असतात. बघा काय सांगितलंय, जी खरेदीची क्रिया आपल्याला करायची आहे ती जर व्यवस्थित मॅनेजमेंट करून जर खरेदी केली जात असेल तर नक्कीच त्या खरेदीचा प्रॉफिट हा आपल्या बिझनेसला होत असतो. थोडक्यात प्रभावी खरेदी व्यवस्थापनामुळे उत्पादन साधनाचे अचूक संकलन करून एकूण उत्पादन खर्चात बचत करता येते. म्हणजेच इफेक्टिव्ह तुमची
इफेक्टिव्ह तुमचं परचेस मॅनेजमेंट जे असणार आहे तुमचं ते इफेक्टिव्ह जर असेल तर नक्कीच काय होणार आहे, तुमचा जो उत्पादन खर्च होणार आहे त्यामध्ये तिथे तुम्हाला बचत करता येणार आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे वस्तू संशोधन व विकास, कमॉडिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ह्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, कंझ्युमर एक्सपेक्टेशन, ॲस्पिरेशन, प्रेफरन्स आर कॉन्स्टंटली चेंजिंग. बघा, ग्राहकांच्या अपेक्षा, आकांक्षा, आवडीनिवडी ज्या असतात त्या सतत बदलत असतात. ग्राहक एका वस्तूसाठी किंवा एका वस्तूवरती वर्षानुवर्ष टिकत नाहीत किंवा टिकून राहत नाहीत एका प्रॉडक्टवरती. काय होत असतं, फॅशननुसार, बदलत्या ट्रेंडनुसार ग्राहकाच्या आवडीनिवडी ह्या बदलत असतात. वेळेनुसार, इन्व्हायरमेंटनुसार, इन्कमनुसार ग्राहकांच्या अपेक्षा आणि आवडीनिवडी काय होत असतात, चेंज होत असतात. द कंझ्युमर क्लास इज ऑलवेज अट्रॅक्ट टू न्यू प्रोडक्ट. ग्राहक वर्ग हा नवनवीन वस्तूंकडे नेहमी आकर्षित होत असतो. बाजारपेठेमध्ये जर एखादी नवीन ॲट्रॅक्टिव्ह वस्तू जर सेलिंगसाठी असेल तर मोस्टली ग्राहक हे नवीन वस्तूकडे अट्रॅक्ट होत असतात. म्हणजेच ग्राहकांच्या आवडीनिवडी या सतत चेंज होत असतात. चेंज इज द सेम ॲज कंझ्युमर डिमांड. बघा, बदलत्या फॅशनप्रमाणे ग्राहकांच्या मागणीमध्ये सुद्धा बदल होत असतो. ज्याप्रमाणे नवनवीन फॅशन चेंज होत असते किंवा नवीन फॅशन येत असते, नवीन ट्रेंड हे मार्केटमध्ये येत असतात, त्यानुसार ग्राहकांच्या मागण्यासुद्धा बदलत असतात. त्यांच्या डिमांडमध्ये सुद्धा चेंज होत असतो. देअरफॉर एंटरप्रिन्युअर्स हॅव टू कंटिन्यू द प्रोसेस ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ टूल. त्या पद्धतीनं वस्तूचं जे संशोधन केलं जातं किंवा नवीन वस्तू संशोधन करून निर्माण केल्या जातात, त्याचा शोध घेतला जातो. त्या वस्तूचे विविध गुणविशेष जे असतील त्या गुणविशेषामध्ये सुद्धा बदल करणं अतिशय आवश्यक आहे. कारण जर ग्राहकाच्या नवनवीन फॅशननुसार मागणी ग्राहकाची बदलत असेल, डिमांड चेंज होत असेल, तर त्यानुसार त्या वस्तूमध्ये चेंज करणं अतिशय आवश्यक असतो. आणि उद्योजक हे त्या डिमांडनुसार वस्तूमध्ये काय करत असतात, चेंजेस करत असतात. Then third point, एम्प्लॉई रिक्रुटमेंट, कर्मचारी नियुक्ती. यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की आधुनिक युगात व्यवसायातील मानवी घटकास अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. बघा, एखादा जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे की कर्मचारी प्रत्येक स्टेजनुसार, प्रत्येक प्रोसेसनुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असते. त्याच्या क्वालिटीनुसार, त्यांच्या क्वालिफिकेशननुसार कर्मचाऱ्यांची नियुक्तीही बिझनेसमध्ये केली जात असते. कर्मचाऱ्यांना व्यवसायाचं एक संसाधन असं समजलं जातं. कर्मचारी हा एक व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये कर्मचाऱ्यांना एक संसाधन म्हणून समजलं जातं. कर्मचाऱ्यांच्या सहकार्यावर व निष्ठेवर संघटनेचे यश हे अवलंबून असते. साहजिकच कर्मचारी जर बिझनेसमध्ये नसेल तर ती संघटना, तो बिझनेस, तो व्यवसाय, उद्योग हा यशस्वी होणार नाही. ज्या निष्ठेने कर्मचारी व्यवसायामध्ये काम करतात त्याच्यावरती त्या उद्योगाचं यश हे अवलंबून असतं. यामुळे कर्मचाऱ्यांची भरती व निवड ही अतिशय काळजीपूर्वक होणं आवश्यक असतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांची भरती व निवड करताना उद्योजकाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विचारसुद्धा करणं अतिशय आवश्यक असतं. कर्मचारी भरती व निवडीची जी प्रक्रिया असेल, क्रिया जी असेल ती अचूक असणं अतिशय आवश्यक असलं पाहिजे, अचूक असली पाहिजे, की जेणेकरून त्यामध्ये नियोजन असेल, प्लॅनिंग असेल, त्यामध्ये नियंत्रण असेल. त्याचबरोबर ज्या बिझनेसमध्ये कर्मचाऱ्याची निवड केली जात आहे त्याच्यासाठी तो क्वालिफाय आहे का हे सुद्धा तिथं अतिशय महत्त्वाचं
आहे. त्यानंतरचा चौथा पॉईंट आपल्याला आहे कर्मचारी विकास. बघा, पॉईंटचं टायटल आहे आपलं कर्मचारी विकास. कर्मचारी विकास, जर कर्मचाऱ्यांचा इन शॉर्टमध्ये काय आहे, यामध्ये जर कर्मचाऱ्यांचा विकास झाला तर नक्कीच तिथं बिझनेसचा, उद्योगाचा, व्यवसायाचा विकास हा होणार असतो. कर्मचारी विकासामधून व्यवसाय विकास या तत्वाचं महत्त्व हे उद्योजकांना पटलेलं आहे असं इथं सांगितले. कारण ज्या वेळेला कर्मचाऱ्यांचा विकास होतो त्यातून नक्कीच व्यवसायाचा विकास हा होणार असतो. ते व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचारी विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. बघा, उद्योजक हे व्यवसायाच्या विकास माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी सुद्धा सतत प्रयत्नशील असतात. उदाहरणार्थ, व्यवस्थापनाच्या व निर्णयाच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेणं, कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम ऑर्गनाईज करणं किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग देणं, जे काही ते काम करणार आहेत त्याच्यासाठी त्यांना एक्स्ट्रा ट्रेनिंग देणं किंवा जे काही त्यांचं वेतन ठरलेलं आहे त्या वेतनानुसार त्यांना एखाद्या पेमेंटमध्ये, एखाद्या पगारामध्ये जास्तीचं वेतन त्यांना देणं, म्हणजे त्यांना जास्तीचा बोनस देणं, त्यांना प्रोत्साहन करणं की जेणेकरून कर्मचारी प्रोत्साहित होऊन आपल्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये काम करतील. ज्या वेळेला कर्मचारी प्रोत्साहित होऊन एकनिष्ठेने आपल्या बिझनेसमध्ये काम करतील त्यावेळेला नक्कीच बिझनेस हा सक्सेस होणार आहे. Entrepreneurs understand the importance of principle of business development through employee development. बघा, ज्या वेळेला व्यवसायाचा विकास होणार आहे त्याच्या थ्रू कर्मचाऱ्यांचा विकास होणार हे उद्योजकांना इथं पटलेला आहे. So they seem to be constantly striving for employee development through management. For example, effective management of the staff components such as a participation of employee in a management and decision taking process. बघा, जी काही व्यवस्थापनाची, निर्णय घेण्याची प्रक्रिया असते त्यामध्ये जर एम्प्लॉईंना मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये जर इन्व्हॉल्व करून घेतलं तर त्यावेळेला मोटिवेट होऊन एम्प्लॉई काय करत असतात, आपलं काम हे करत असतात आणि इफेक्टिव्ह काम करत असतात. त्यानंतरचा 5वा पॉईंट आहे तो म्हणजे कर्मचारी मालक संबंध दृढ. याच्यामध्ये बघा, कर्मचारी मालक व व्यवस्थापन हे उद्योगातील 3 प्रमुख घटक आहेत. बघा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की उद्योगातील 3 प्रमुख घटक कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये कर्मचारी असेल, मालक असेल, व्यवस्थापन असेल, हे उद्योगातील 3 प्रमुख घटक आहेत. या तिघांमध्ये विश्वास, सहकार्य व सामंजस्य असेल तर उद्योग संस्था ही यशस्वी होत असते. बघा, कर्मचारी, मालक आणि व्यवस्थापन यांच्यामधील जे संबंध असणार आहेत हे संबंध जर चांगले असतील, सलोख्याचे असतील, विश्वासाचे असतील, सहकार्याचे असतील तर नक्कीच ती उद्योग संस्था, तो व्यवसाय काय होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे, यशस्वी होणार आहे. कर्मचारी व मालक यांच्यात सलोखा प्रस्थापित करणं हे व्यवस्थापनाचं एक प्रमुख कार्य आहे. विचारलं जाऊ शकतं व्यवस्थापनाचं प्रमुख कार्य, तर कर्मचारी आणि मालक यांच्यामध्ये सलोखा प्रस्थापित करणं हे व्यवस्थापनाचे एक प्रमुख कार्य आहे. व्यवस्थापनाने आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा व अनुभवाचा उपयोग करून या 2 घटकांमध्ये एकरूपता साधून त्यांची शक्ती संस्थेच्या यशात परावर्तित केली पाहिजे. म्हणजेच काय सांगितलं आहे, कर्मचारी आणि मालक या दोघांचे कौशल्याचा उपयोग करून, त्या दोघांच्या अनुभवाचा उपयोग करून हे 2 घटक आहेत. कोणते 2 घटक? कर्मचारी आणि मालक यांच्यातील संबंध हे सलोख्याचे व्यवस्थापनाने केले पाहिजेत आणि त्याचं रूपांतर हे यशामध्ये परावर्तित केलं पाहिजे किंवा ऑटोमॅटिकली ह्याचं रूपांतर यशामध्ये परावर्तित होणार आहे. म्हणजे जर कर्मचारी आणि व्यवस्थापन किंवा मालक यांचे संबंध जर सलोख्याचे असतील, चांगले असतील, यांचे रिलेशन जर चांगले असतील तर नक्कीच त्या ठिकाणी ती उद्योगसंस्था यशस्वी होणार आहे. त्यानंतर उत्पादन उद्दिष्टांची साध्यता.
उत्पादन उद्दिष्टांची साध्यता, अचिव्हिंग प्रॉडक्ट ऑब्जेक्टिव्स. यामध्ये काय सांगितले, द अल्टिमेट गोल ऑफ एव्हरी एंटरप्राइजेस इज टू अचीव प्रोडक्शन ऑब्जेक्टिव्ह इन द लास्ट अमाऊंट ऑफ इफोर्ट्स. उत्पादनाचे उद्दिष्ट किमान साधनामध्ये, प्रयत्नामध्ये, खर्चामध्ये साध्य करणे हे प्रत्येक उपक्रमाचे अंतिम ध्येय असते. बघा, जे काही उत्पादनाचे आपली उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट किमान वेळेमध्ये, किमान प्रयत्नामध्ये, किमान खर्चामध्ये साध्य होणं हे प्रत्येक उपक्रमाचं काय असतं, ध्येय असतं. ते पण अंतिम ध्येय असतं असं आपण म्हणू. त्यानंतर प्रॉडक्ट ऑब्जेक्टिव्ह आर इझिली अचिव्ड इफ द प्रोडक्शन प्रोसेस इज कम्प्लिटेड इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली. बघा, उत्पादन क्रिया कार्यक्षमतेने व परिणामकारकतेने पूर्ण झाल्यानंतर, उत्पादन क्रिया ह्या कार्यक्षमतेने व परिणामकारकतेने ज्या वेळेला पूर्ण होतात त्यावेळेला नक्कीच उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य होत असते. त्यानंतर इफेक्टिव्ह अँड सायंटिफिक प्रोडक्शन मॅनेजमेंट एनेबल ॲक्युरेट कलेक्शन ऑफ प्रोडक्शन इक्विपमेंट, ॲक्युरेट प्लॅनिंग ऑफ प्रोडक्शन ऑपरेशन्स, ॲक्युरेट कोऑर्डिनेशन ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट सबडिव्हिजन, ॲक्युरेट डिसिजन मेकिंग अगेन्स्ट प्रोडक्शन प्रॉब्लेम्स, स्ट्रिक्ट कंट्रोल ओव्हर प्रोडक्शन ऑपरेशन्स. काय सांगितलं, ज्या वेळेला प्रभावी व शास्त्रशुद्ध उत्पादन व्यवस्थापनामुळे उत्पादन साधनाचे अचूक संकलन, उत्पादन क्रियेचे अचूक नियोजन, उत्पादन उपविभागाचे अचूक समन्वय, त्यानंतर उत्पादन समस्यांविरुद्ध अचूक निर्णय, उत्पादन कार्यांवरती काटेकोरपणे नियंत्रण ठेवणं शक्य होत असतं. त्यासाठी उपक्रमाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे, उत्पादनाचे जी काही उद्दिष्ट आहेत ती कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी प्रयत्नामध्ये, कमीत कमी साधनांमध्ये ध्येय ती पूर्ण व्हावीत. त्यानंतरचा पॉईंट आहे भांडवल उभारणी, कॅपिटल रायझिंग. यामध्ये रायझिंग कॅपिटल इज वन ऑफ द प्रायमरी अँड फंडामेंटल टास्क ऑफ ॲन इंडस्ट्री ऑर्गनायझेशन. बघा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं काय सांगितलं यामध्ये, तर भांडवल उभारणी हे उद्योग संस्थेचे एक प्राथमिक व मूलभूत कार्य आहे. भांडवल उभारणी हे उद्योग संस्थेचे प्राथमिक आणि मूलभूत कार्य कोणते असं जर विचारलं गेलं तर आन्सर असेल तुमचं भांडवल उभारणी हे उद्योग संस्थेचे एक प्राथमिक आणि मूलभूत कार्य आहे. त्यामध्ये उद्योगाचे स्वप्न, कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी पुरेशा भांडवलाची आवश्यकता आपल्याला असते. आवश्यकते इतकेच भांडवल किमान खर्चात संपादन करण्यासाठी आर्थिक योजना आपल्याला इथं आखाव्या लागत असतात. त्यानंतर भांडवलाचे अचूक व्यवस्थापन केल्यामुळे, ज्या वेळेला भांडवलाचं व्यवस्थापन केलं जातं, कॅपिटल मॅनेजमेंट केलं जातं, त्यावेळेला ते जर तुमचं अचूक असेल, प्रॉपर असेल तर आर्थिक नियोजनाला निश्चितच तिथं यश प्राप्त होणार आहे. फायनान्शियल प्लॅनिंग इज रिक्वायर्ड टू ॲक्वायर ॲज मच कॅपिटल ॲज इज रिक्वायर्ड ॲट मिनिमम कॉस्ट. बघा, फायनान्शियल प्लॅनिंग इज रिक्वायर्ड टू ॲक्वायर ॲज मच कॅपिटल ॲज रिक्वायर्ड ॲट मिनिमम कॉस्ट. द फर्स्ट टाइम यू मॅनेज कॅपिटल ॲक्युरेटली द फायनान्शियल प्लॅन अचीव अ डेफिनेट सक्सेस. नक्कीच तुम्हाला तिथं सक्सेस ही मिळणार आहे. भांडवली गरजेचा अंदाज, भांडवल उभारणीच्या मार्गाची निवड, भांडवली गरजेचा अंदाज, भांडवल उभारण्याच्या मार्गाची निवड, भांडवल रचना, भांडवल प्रबंधन ही सर्व जी कार्य आहेत ही तुमची इफेक्टिव्ह जर असतील तर वित्त व्यवस्थापन जे असणार आहे, तुमचं कॅपिटल मॅनेजमेंट जे असणार आहे ते इफेक्टिव्हली काय होणार आहे, कंप्लीट होणार आहेत. सो त्यासाठी जे काही तुम्हाला कॅपिटलची नीड किती आहे, त्यानंतर तुम्ही कॅपिटल कोणत्या पद्धतीतून कोणते स्रोत आहेत, सोर्सेस आहेत ज्याद्वारे तुम्ही कॅपिटल तिथं कलेक्ट करणार आहात हे तुम्हाला तिथं प्रॉपरली माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला जे कॅपिटल लागणार आहे त्या कॅपिटलचं स्ट्रक्चर कसं आहे तुमच्या बिझनेसमध्ये ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जर ही सर्व कार्य तुमची इफेक्टिव्ह असतील तर नक्कीच तुमचं कॅपिटल मॅनेजमेंट हे इफेक्टिव्हली कंप्लीट होणार आहे. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे स्टॉरेज अँड स्टॉक कंट्रोल. यामध्ये संग्रहण व मालसाठा नियंत्रण,
यामध्ये काय सांगितलं आहे तर यामध्ये द फायनान्शियल सक्सेस ऑफ द प्रोडक्शन ऑर्गनायझेशन इज लार्जली बेस्ड ऑन इफिशियंट स्टोरेज अँड स्टॉक कंट्रोल. ओके, म्हणजेच उत्पादन संस्था जी असेल त्याचं बऱ्याच अंशी यश हे ज्या वेळेला तुमचं संग्रहण जे असेल, तुमचं स्टोरेज जे असेल ते इफेक्टिव्ह असेल, तुमचा कार्यक्षम असेल, इफिशियंट असेल, जर तुमचं कार्यक्षम संग्रहण असेल, मालसाठा नियंत्रणावर ते आधारित असते. उत्पादन संस्थेचे आर्थिक यश हे बऱ्याच अंशी कार्यक्षम संग्रहणावर आणि मालसाठा नियंत्रणावर आधारित असते. द फायनान्शियल सक्सेस ऑफ प्रोडक्शन ऑर्गनायझेशन. बघा, फायनान्शियल सक्सेस ऑफ प्रोडक्शन ऑर्गनायझेशनचं फायनान्शियल सक्सेस हे लार्जली डिपेंड असतं इफिशियंट स्टोरेज अँड स्टॉक कंट्रोलवरती. त्यानंतर storage management help in the safe storage of equipment. Most of the counting of goods, accurate handling of goods, classification and statistics of goods and accounting of goods. काय सांगितलं आहे, संग्रहण व्यवस्थापनामुळे संग्रहण करणे म्हणजे काय तर जो काही तुमचा माल असेल, तुमच्या वस्तू असेल त्याचं काय करणं, स्टोरेज करणं, संग्रहण करणं, ते साठवून ठेवणं. मग साठवून कुठं ठेवलं जातं तर जे काही माल साठवण्यासाठी गोदामे असतील, इमारती तयार केल्या असतील त्यामध्ये काय केलं जातं, माल साठा केला जात असतो. आणि तो माल साठा करणं, माल साठवून ठेवणं म्हणजेच मालाचं संग्रहण करणं. संग्रहण व्यवस्थापनामुळे साधनसामग्रीचे सुरक्षित जतन, मालाची भौतिक मोजणी, अचूक माल हाताळणी, मालाचे वर्गीकरण व सांकेतिकीकरण व मालाचे हिशोब ही सर्व कार्ये अचूकपणे पार पाडतात. तसेच मालसाठा व्यवस्थापनामुळे मालसाठा पर्याप्त पातळीस राखणे, मालसाठ्याचे सुरक्षित जतन व पुरवठा करणे, मालसाठ्याची मोजणी करणे, जो काही मालसाठा ठेवलेला आहे त्या मालसाठ्याची किंमत निश्चिती करणे, ही सर्व कार्ये कार्यक्षमतेने काय होत असतात, पूर्ण होत असतात. थोडक्यात संग्रहण व मालसाठा कार्याचे अचूक नियोजन व संघटन, निर्देशन, नियंत्रण केल्यामुळे उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त बचत होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा पॉईंट आहे आपल्याला माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक. मटेरियल हँडलिंग अँड इंटरनल ट्रान्सपोर्टेशन और हँडलिंग अँड इंटरनल ट्रान्सपोर्टेशन. यामध्ये द हँडलिंग अँड इंटरनल ट्रान्सपोर्ट ऑफ रॉ मटेरियल, tools and equipment has to be done regularly in the industrial organization. If both these functions are done effectively, efficiently, there is no wastage of equipment and no wastage materials. It is necessary to manage both these functions for properly handling and safe internal transport. बघा, वाहतूक, अंतर्गत वाहतूक असेल किंवा मालाची वाहतूक असेल, ही अतिशय महत्त्वाची असते बिझनेसमध्ये. उद्योग संस्थेमध्ये कच्चा माल, हत्यारे व उपकरणांची जी माल हाताळणी केली जाते आणि अंतर्गत वाहतूक जी केली जाते, उपकरणांची असेल, कच्च्या मालाची असेल, हत्यारांची असेल, यंत्रसामग्रीची असेल, ती नियमित असणं अतिशय आवश्यक आहे, कंटिन्यू असणं अतिशय आवश्यक आहे. ही दोन्ही कार्ये कार्यक्षमतेने जर केली तर साधनसामग्रीची होणार आहे त्या साधनसामग्रीचा नासधूस होत नाही, वेळ वाया जात नाही. अचूक मालाची हाताळणी जर केलेली असेल व सुरक्षित अंतर्गत वाहतूक जर असेल तर या दोन्ही कार्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीनं व्यवस्थापन करणं आपल्याला इथं आवश्यक ठरत असतं. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांचे वितरण. त्यामध्ये काय सांगितलं आहे, इन द मॉडर्न एज द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हॅज बिकम मोर इम्पॉर्टंट दॅन द प्रोडक्शन प्रोसेस. बघा, आधुनिक युग जे आहे आताचं, त्या युगामध्ये वस्तू आणि सेवेच्या वितरण क्रियेला उत्पादन क्रियेपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. काय सांगितलं आहे,
आत्ताच्या युगामध्ये वस्तू आणि सेवाचं जे डिस्ट्रीब्युशन केलं जातं, ही जी डिस्ट्रीब्युशनाची जी क्रिया आहे त्या क्रियेला वस्तूचं उत्पादन घेण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर वी सी द इम्पॉर्टन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन सर्व्हिसेस इन्क्रीजिंग डे बाय डे ड्यू टू इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन. This require effective management of distribution operations. At present, various objectives such as sales growth, consumer growth, market growth, and profit growth are based on efficient distribution management. काय सांगितलं आहे, वाढत्या स्पर्धेमुळे वितरण सेवेचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, वस्तू आणि सेवांच्या वितरण क्रियेला उत्पादन क्रियेपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर वाढत्या स्पर्धेमुळे जे काही कॉम्पिटिशन हे इन्क्रीज होत आहे त्यामध्ये सेवेचं जे डिस्ट्रीब्युशन केलं जातं, प्रोडक्टचं जे डिस्ट्रीब्युशन केलं जातं, वितरणाची सेवा जी आहे तिला महत्त्व वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. यामुळे वितरण कार्याचे प्रभावी व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक आहे. कारण वितरण क्रियेला जर जास्तीत जास्त महत्त्व दिलं जात असेल तर आपली जी वस्तूची आणि सेवांची वितरण क्रिया असणार आहे ती इफेक्टिव्ह आहे का नाही हे आपण बघणं अतिशय आवश्यक आहे आणि ती इफेक्टिव्ह असणं आवश्यक आहे. त्यामध्ये विक्रीय वृद्धी असेल, ग्राहक वृद्धी असेल, बाजारपेठ व लाभवृद्धी इत्यादी हे उद्दिष्टांची साध्यता कार्यक्षम वितरण व्यवस्थापनावर आधारित असते. बघा, ग्राहकांची वृद्धी करायची असेल म्हणजेच काय तर कंझ्युमरची ग्रोथ करायची असेल, त्यानंतर कंझ्युमरची ग्रोथ करायची असेल, सेल्सची ग्रोथ करायची असेल, मार्केटची ग्रोथ जर करायची असेल, आपल्याला सेल्स वाढवायचा असेल, ग्राहक जर आपले वाढवायचे असतील, बाजारपेठ वाढवायची असेल, आपला प्रॉफिट आपल्याला वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी वितरणाची क्रिया जी आहे ती वितरणाच्या क्रियेचं व्यवस्थापन हे प्रभावी इफेक्टिव्ह तिथं करणं अतिशय आवश्यक आहे. देन ॲडव्हर्टायझिंग, ॲक्च्युअल सेल्स, आफ्टर सेल्स सर्व्हिस, मार्केट रिसर्च, कंझ्युमर कॉन्टॅक्ट्स ETC. काय सांगितलं आहे, जाहिरात असेल, प्रत्यक्ष विक्री पश्चातच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा, बाजारपेठ संशोधन, वाटप मार्ग, मध्यस्थांची निवड, ग्राहकांशी संपर्क इत्यादी कार्ये आधुनिक व्यवस्थापनाच्या तंत्रांच्या शैल्यांच्या साहाय्याने पार पाडल्यास अंतिम वितरणास कार्यक्षमता प्राप्त होत असते. बघा, वितरण क्रियेला कार्यक्षमता केव्हा मिळत असते, ती कार्यक्षम केव्हा होते जर तुमच्या ॲडव्हर्टायझिंग असतील, त्यानंतर तुमची विक्रीची सेवा जी आहे ती तुमची व्यवस्थित असेल, ग्राहकांशी तुमची बोलण्याची पद्धत व्यवस्थित असेल, तुमची लँग्वेज ही सॉफ्ट असेल, किंवा आपल्याकडून एखादी वस्तू परत घेऊन गेल्यानंतर विक्रीनंतर ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा तुमच्या चांगल्या असतील तर त्या ठिकाणी नक्कीच तुमचा बिझनेस इथं यशस्वी होणार आहे. लेक्चर हे कंटिन्यू सर्वांनी कंप्लीट ऐकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि नंतरचे राहिलेले 10 पॉईंट जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ऐकणार आहोत. ओके, थँक्यू.